मालेगावमध्ये 4000 बांगलादेशींनी खोटी कागदपत्र देऊन जन्मदाखले घेतलेले आहेत अशा पद्धतीचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। सगळ्यांची चौकशी होणार, सगळ्यांना बांगलादेशात पाठवलं जाणार असंही सोमय्या यांनी म्हटलंय। नायब तहसीलदार या प्रकरणामध्ये निलंबित आहेत अशा पद्धतीचं सुद्धा वक्तव्य सोमय्या यांनी केलंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। किरण, या सगळ्या संदर्भात आता सोमय्यांनी फार गंभीर आरोप केलेले आहेत। काय नेमकं स्थानिक प्रशासन याबाबत आता पुढचा तपास करतंय, चौकशी करतंय? खरं तर बांगलादेशी नागरिकांना महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं प्रमाणपत्र दिले गेलेलं आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या चांगलेच आक्रमक झालेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर विविध भागातील ते आकडेवारी समोर आणत गंभीर आरोप करता या सगळ्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी कारवाई देखील झालेली आहे। विशेषतः मालेगाव सारख्या ठिकाणी तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना निलंबित केलं गेलं होतं। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तहसीलदार संघटना या देखील त्यांनी निवेदन देत या सगळ्या कारवाईची चौकशी झाल्यानंतरच या संबंधी जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून हे प्रमाणपत्र दिलं जातं। त्यामुळे महसूल विभागाचा या सगळ्या प्रकरणामध्ये संबंध नाही अशा स्वरूपाचं म्हणणं त्यांनी मांडलं होतं। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता किरीट सोमय्या नाशिकमध्ये येत आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विभागीय आयुक्तांना भेटताय, जिल्हाधिकाऱ्यांना भेटताय। याशिवाय मालेगावामध्ये पोलीस कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी देखील ते आढावा घेणार आहे। एकूणच या सगळ्या प्रकरणात नेमकी काय कारवाई झाली, याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे शिधा वाटप अधिकारी कार्यालयामध्ये देखील ते जाणार आहे। या सगळ्या बांगलादेशींनी शिधा वाटपाच्या याच्यामध्ये काही लाभ घेतलाय का, त्या सगळ्या अनुषंगाने नेमकी रेशन दुकानामध्ये काही त्यांच्या संदर्भातले काही कागदपत्र आहे का, आणि याशिवाय मालेगाव महानगरपालिकेमध्ये देखील या सगळ्या संबंधामध्ये प्रलंबित दाखल्यांच्या संदर्भामध्ये कोण कोण या सगळ्या अर्ज प्रणालीमध्ये आहे, आणि याशिवाय या सगळ्या प्रक्रियेमध्ये बांगलादेशी नागरिकांना ज्या विभागातनं या सगळ्या प्रमाणपत्रांचा लाभ मिळतोय त्या सगळ्या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर कारवाईच्यासाठीची नेमकी काय तजवीज केली गेली याचा संपूर्णतः आढावा घेतला जाणार आहे। त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यामध्ये आता नवीन नेमके काय खुलासे होतात किंवा या सगळ्या संबंधी नवी काही माहिती समोर येते काही हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्याच्यामुळे आता सोमय्यांचा हा जो नाशिक दौरा आहे त्याचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। गाव येथे 4000 बांगलादेशी रोहिंग्यांनी खोटे कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवलेत। त्या सगळ्याची चौकशी होणार, त्यांच्यावर फौजदारी कारवाई होणार, त्या सगळ्यांना बांगलादेश परत पाठवले जाणार। तहसीलदार नायब तहसीलदार सस्पेंड झालेत। या 4000 लोकांना त्यांच्या मागची जी गँग आहे सगळ्यांवर कारवाई होणार। कोणी किती धमक्या दिल्या, कुठल्याही कमिट्या बनवल्या, मग काँग्रेस असो, उद्धव ठाकरे सेना नेता असो, MIM असो, आमदार असो, खासदार असो, या सगळ्यांवर कारवाई होणार।